सांगून द्या. हिवाळी 2020 हिवाळी परीक्षा 2020 चे बीएससी थर्ड इयर सेम फिफ्थ चे एक्झाम फॉर्म सुरू झालेले आहेत. रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी ते ऑनलाईन भरण्यात येत आहेत. त्याच्यानंतर आपल्या महाविद्यालयात येऊन त्यांनी त्यांच्या नावासमोर आपल्या नोटीस बोर्डवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड लावलेला आहे. तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड घेऊन बाहेरच्या जवळच्या नेट कॅफे मध्ये जायचं, तिथून ऑनलाईन फॉर्म भरायचा, त्याची प्रिंट आउट आणि त्याच्यावर जेवढी काही फीस असेल एक्झाम फीस युनिव्हर्सिटीची, ती युनिव्हर्सिटीची फी आणून इथं महाविद्यालयात आणून तिथं जमा करायची. जर कोणाचा राहिला असेल, कोणी बाहेर गावी असेल, तर त्यांनी आज फॉर्म भरून घ्या. कोणीही फॉर्म पासून वंचित राहू नका, कारण की आपले एक्झाम सुद्धा ऑनलाईन होण्याचे चान्सेस तिथं आहेत. तर आपण आजचं लेक्चर इथं सगळ्या विद्यार्थ्यांचं इथं या लेक्चर मध्ये, ऑनलाईन लेक्चर मध्ये मी इथं स्वागत करतो आणि आजचं लेक्चरला सुरुवात करू आपण. द टुडेज लेक्चर टॉपिक इज इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. आहे आजच्या टॉपिकचं नाव इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. काल आपण पाहिलं होतं की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑफ ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. काल काय पाहिलं होतं आपण? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. कोणते कोणते फॅक्टर्स कसे कसे अफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल त्याची ॲटॉमिक साईज असेल, ते कसं अफेक्ट करते, किंवा जॉमेट्री असेल ते कसं अफेक्ट करते. तर प्रत्येक गोष्ट आपण काल जवळपास 4 ते 5 फॅक्टर आपण पाहिले की ते काय करतात, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग वर अफेक्ट करतात. किंवा लिगॅंड्स असतील, हाय स्पिन लिगॅंड असेल, लो स्पिन लिगॅंड असेल, दे आर हाऊ दे आर अफेक्ट ऑन द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. दिस टॉपिक was completed in yesterday's lecture. So today's lecture is concerned with the electrochemical series. Today's lecture is concerned with the electrochemical series. So first of all, we will see what is meant by electrochemical series. किंवा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय आहे हे काय करू आपण पहिल्यांदा पाहू. लिगॅंड्स कॅन बी अरेंज्ड in a series in the order of increasing their splitting ability. See here, what is the meaning of that line or this line is ligands can be arranged in a series. लिगॅंड काय केले आपण एका सिरीज मध्ये काय केले, अरेंज केले. लिगॅंड आपण एका सिरीज मध्ये अरेंज केले in order to their increasing splitting ability. In order to their increasing splitting ability of d orbital or splitting ability to the d orbital. म्हणजे काल जी आपण हे पाहिली होती, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पाहिली होती, ती क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ही कोण सगळ्यात जास्त करते किंवा कोण सगळ्यात कमी करते याच्या बेसिसवर काय केलेलं आहे की त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर केलेली आहे. म्हणजे सुरुवातीची जी लिगॅंड असतील त्याची स्प्लिटिंग ॲबिलिटी ही कशी असेल, कमी असेल. पण जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जात राहू, थोडं पुढे जात राहू, तसे तसे लिगॅंड्स काय होतील, दे आर हायली स्प्लिट टू द डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल काय करतील, हायली स्प्लिटिंग करतील. या बेसिसवर किंवा इन्क्रीजिंग स्प्लिटिंग ॲबिलिटीच्या बेसिसवर काय केलेली आहे आपण याची अरेंजमेंट केलेली आहे. The arrangement of ligand in increasing order of their field on the basis of spectral data. On the basis of their spectral data. मग जे काही स्पेक्ट्रल डाटा मिळालेला आहे आपल्याला, त्या स्पेक्ट्रल डाटाच्या बेसिसवर आपण काय केली, याची स्प्लिटिंग ॲबिलिटी काय केली, स्प्लिटिंग ॲबिलिटी याची अरेंजमेंट केलेली आहे. अँड दिस नोन ॲज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. आणि त्याला काय म्हणतो आपण, इट्स कॉल्ड ॲज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, किंवा त्याला म्हणायचं स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, किंवा त्याला म्हणतो आपण, इट्स कॉल्ड ॲज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. लक्षात आलं. मग व्हॉट इज दिस स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज? द फर्स्ट लिगॅंड of the spectrochemical series is the iodine. The splitting ability of iodine is less as compared to the bromine. म्हणजे ब्रोमीन पेक्षा ही स्प्लिटिंग ॲबिलिटी काय आहे, ही कमी आहे. कशाची? आयोडीनची. त्याच्यानंतर सेकंड जो आहे किंवा थर्ड जो आहे त्याला म्हणतो आपण यस, सल्फर म्हणतो आपण त्याला, सल्फर डायनिगेटिव्ह. देन SCN is called as the thiocyanate. Then chlorine, then N3, then fluorine, then urea, OH. This is the spectrochemical series. In this spectrochemical series, the arrangement of ligand is on the basis of their increasing splitting ability to the d orbital. म्हणजे जे स्प्लिटिंग डी ऑर्बिटल काय करतील, स्लोली करतील. मग आयोडीन जर असेल तो काय करणार आहे, स्लोली स्प्लिट ऑफ द डी ऑर्बिटल.
त्याच्यानंतर जो दुसरा असेल तो काय करेल त्याच्यापेक्षा जास्त स्पीड अप करेल, जो तिसरा असेल त्याच्यापेक्षा जास्ती करेल, चौथा असेल तो त्याच्यापेक्षा जास्ती करेल. म्हणजे इन द इन्क्रीजिंग ऑर्डरला काय होईल, ते डी ऑर्बिटलला काय करतील, ते स्प्लिट अप करतील किंवा डी ऑर्बिटलला काय करतात, ते स्प्लिट अप करतात. मग यामध्ये जे काय आपण पाहत आहोत आता सियर, दिस इज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर युरिया अँड OH ग्रुप इज हॅव्हिंग द सेम ॲबिलिटी टू स्प्लिट अप द डी ऑर्बिटल. मग डी ऑर्बिटलला ते काय करतात, तर सारखं स्प्लिट अप करतात. देन ऑक्झलेट आयन्स H2O, NCS, EDTA, then NH3, En means the ethylene diamine. Then the bipyridine, NO2, CS3 group, C6H5, CN, cyanide group, and then CO group. CO group is called as the highest or the high splitting ability to the d orbital. CO group जो असतो तो त्याची काय असतो, एकदम स्प्लिटिंग पॉवर कशी असते, जास्त असते. म्हणून तो सगळ्यात शेवटी म्हणजे राईट साइडला आलेला आहे. जो पहिला आहे आय निगेटिव्ह, इट्स हॅव्हिंग अ लोवेस्ट स्प्लिटिंग पॉवर और लोवेस्ट स्प्लिटिंग ॲबिलिटी. तो आयोडीन आहे त्याची स्प्लिटिंग ॲबिलिटी कशी असते, एकदम कमी असते. आणि जो हायेस्ट आहे स्प्लिटिंग पॉवर ती कोणाची असते, CO, त्याला म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. त्याच्यानंतरची कोणाची असेल CN, त्याला म्हणतो आपण सायनाइड ग्रुप. त्याच्यानंतर कमी कोणाची असेल C6H5, बेंझिन जे ग्रुप असतो त्याला म्हणतो बेंझिन ग्रुप. CS3 मिथिल ग्रुप, NO2 नायट्रिटो ग्रुप, डायपिरिडिल, इथिलीन डायमाइन. हे this series is arranged on the basis of their spectral data. Hence this series is called as the spectrochemical series. On the basis of this spectrochemical series, we have to know which ligand having the splitting power is highest or which ligand shows the splitting power is lowest. या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या भरोश्यावर आपल्याला असं सांगू शकतो आपण की कोणता लिगँड हा डी ऑर्बिटलला हायली स्प्लिट अप करतो आणि कोणता लिगँड हा डी ऑर्बिटलला लो स्प्लिट अप करतो. स्प्लिटिंग एनर्जी किंवा स्प्लिटिंग पॉवर त्याचं आपण जनरली इथं पाहायला करत असतो. The first few ligand in the above series are known as the weak field ligand. See here, the first few ligand. आता first few ligand कोणते कोणते आहेत मग, किंवा first few ligand कोणते आहेत, तर first few ligand जे आहेत आयोडीन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ते इज कॉल्ड एज द weak field ligands किंवा त्याला काय म्हणतो असतो आपण, weak field ligands तिथे काय करत असतो म्हणत असतो. आता पाहिजे फर्स्ट फ्यू लिगँड्स कोणते कोणते आहेत सांगता येईल आपल्याला. द आयोडीन, ब्रोमीन, सल्फेट आणि SCN. दिस इज द फर्स्ट फ्यू लिगँड. हे काय तर फर्स्ट फ्यू लिगँड आहेत काही फ्लोरीन पर्यंत. दिस लिगँड इज कॉल्ड एज द वीक फील्ड लिगँड. मग याला काय म्हणायचं, दिस लिगँड इज कॉल्ड एज द वीक फील्ड लिगँड्स. जे पहिले लिगँड आहेत आयोडीन, ब्रोमीन, S असेल, SCN असेल, फ्लोरीन असेल, N3 असतील और F असेल, फ्लोरीन असेल, द फर्स्ट फ्यू लिगँड इज कॉल्ड एज द वीक फील्ड लिगँड्स किंवा त्यालाच काय म्हणतो आपण वीक फील्ड लिगँड जनरली काय करतात त्याला आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर द लास्ट फ्यू लिगँड आर कॉल्ड एज द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. जे काही शेवटचे लिगँड आहेत मग CN असेल, CO असेल, बायपिरिडिल असेल, दिस लिगँड इज कॉल्ड एज द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड मध्ये असतो. बघा म्हणजे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज इज डिवाइडेड इनटू टू टाइप्स. द फर्स्ट फ्यू लिगँड इज कॉल्ड एज द वीक फील्ड लिगँड. द लास्ट फ्यू लिगँड इज कॉल्ड एज द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. The intermediate ligands are termed as the intermediate field strength ligand. जे काही स्ट्रॉंग फील्ड पण नाहीत आणि वीक फील्ड पण नाहीत अशा लिगँडला म्हणायचं दिस लिगँड इज कॉल्ड एज द इंटरमिडिएट फील्ड स्ट्रेंथ लिगँड. इंटरमिडिएट फील्ड स्ट्रेंथ लिगँड म्हणजे काय करणार, ते डी ऑर्बिटल स्लोली पण जास्ती स्लोली पण नाही करणार स्प्लिट अप आणि स्ट्रॉंगली पण स्प्लिट अप नाही करणार. ते मिडियमली किंवा मिडियम जे असेल त्याचं जास्ती पण आणि कमी पण नाही अशा लिगँडला काय म्हणतात, दिस लिगँड इज कॉल्ड एज द intermediate field strength ligand. So this ligand is called as the intermediate field strength ligand. The order of increasing field strength of common ligand is independent of their nature of central metal ions and geometry of the complexes. And this is not only depend upon the ligands किंवा ही लिगँड्स वर डिपेंड नाही की डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग कशी झाली पाहिजे किंवा डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग ही स्ट्रॉंग झाली पाहिजे किंवा लो झाली पाहिजे. इट इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द सेंट्रल मेटल आयन्स and the geometry of the complexes. How it is depend upon geometry of the complexes? We know that the d orbital or in a octahedral complexes, the splitting of the d orbital is a strong in a octahedral complexes than the tetrahedral complexes.
टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस पेक्षा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेसची डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग ही कशी असते, जास्त असते. कशामुळे? ड्यू टू द लिगॅंड्स प्रेझेंट इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस इज मोर ॲज कम्पेअर्ड टू द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस पेक्षा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये लिगॅंडची संख्या कशी असते, जास्त असते. त्याच्यामुळे ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे काय असतात, किंवा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये काय असते की तिथं ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग कशी असते, जास्त असते किंवा जास्त होत असते. It should be noted that on the basis of the above spectrochemical series, आता आपली आपण जी काही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहिली आहे, तर त्याच्या बेसिसवर काय केलेलं आहे, इट शुड बी नोटेड दॅट सम पॉइंट इज नोट करण्यासारखे आहेत, की त्याच्यामध्ये फर्स्ट सी द फर्स्ट पॉइंट, आयोडीन इज द विकेस्ट लिगॅंड while CO इज द स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड. सी आपण पाहिलं की सुरुवातीचा जो फर्स्ट लिगॅंड आहे तो कोणता आहे, आपला आयोडीन लिगॅंड आहे. मग आयोडीन इज द विकेस्ट लिगॅंड. आयोडीन काय सर्वात वीक लिगॅंड आहे. आयोडीन हा डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग एकदम वीकली करतो किंवा एकदम खूप स्लोली करतो. म्हणून आयोडीन हा सुरुवातीला स्पेक्ट्रोकेमिकलच्या सुरुवातीला काय आहे, पहिल्यांदा आहे. आयोडीन इज अ विकेस्ट लिगॅंड while CO इज द स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड. CO ला काय म्हणायचं, मग CO काय असतो, आपला कार्बोनिल ग्रुप. जो कार्बोनिल ग्रुप आहे तो कार्बोनिल ग्रुप काय आहे, किंवा कार्बोनिल ग्रुपचे काय आहे, स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड आहे. तो स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड म्हणजे काय करतो, ते स्प्लिट ऑफ द डी ऑर्बिटल एकदम स्ट्रॉंगली डी ऑर्बिटल काय करतो, तो स्प्लिट अप करत असतो. The second point is noted that this series is applicable the metal ions in a common oxidation state. See here, the oxidation state is also important when d orbital is splitting. ज्या वेळेस आपण डी ऑर्बिटलच्या स्प्लिटिंगचा अभ्यास करतो, किंवा ज्या वेळेस आपण डी ऑर्बिटलच्या स्प्लिटिंगचा अभ्यास करतो, त्यावेळेस फक्त लिगॅंडचा अभ्यास करून चालत नाही, किंवा लिगॅंडचा अभ्यास करून आपल्याला चालत नाही, तर आपल्याला काय करावं लागते, तिथं तिथं आपल्याला डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग करते वेळेस आपल्याला तिथं हे लक्षात घेणं आहे की तिथं ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल आयटम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग त्या सेंट्रल मेटल आयटमची काय ऑक्सिडेशन स्टेट आहे, किंवा सेंट्रल मेटल आयटम कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे, तो कमी आहे का जास्त आहे, हे सुद्धा पाहणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. और इट इज व्हेरी मच नोटेबल पॉइंट्स लक्षात. Then third point is that the strong field ligand is, or the strong field ligands, the strong field ligands like NO2, Cn and CO ligand is due to their pi bonding ability. काय सांगितलं मी, द स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कोणते कोणते, आपले सायनाइड स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे, कार्बोनिल ग्रुप स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे, NO2 जो आहे, तर NO2 पण काय आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. हे सर्व NO2 कार्बोनिल ग्रुप असतील, NO2 असेल, CN ग्रुप असेल, हे स्ट्रॉंग फील्ड आहेत. बट व्हाय इट इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, ड्यू टू देअर पाय बॉन्डिंग एबिलिटी. Due to their pi bonding ability. What is the pi bonding ability? So see here, pi bonding ability means with the metal ions, where the metal donates the electrons from filled T2G orbital to the vacant pi antibonding orbital of the ligands. आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या सेंट्रल मेटल ऍटम्स मध्ये आणि लिगॅंड्स मध्ये जर बॉन्डिंग फॉर्मेशन होत असेल, जर एखाद्या सेंट्रल मेटल ऍटम्स मध्ये आणि लिगॅंड्स मध्ये जर बॉन्डिंग फॉर्मेशन होत असेल, तर त्यावेळेस तिथे पाय बॉन्डिंग कशी फॉर्मेशन होते, तुम्हाला मी सांगितलं. हाऊ इट इज फॉर्म, व्हेन लिगॅंड donate the lone pair of electrons to the central metal atoms, that time there is formation of the sigma bond. But when the ligands, or the when the back donation of the central metal atoms donate the lone pair of electrons to back to the ligand, then there is formation of the pi bond. And this pi bond ability, तीच इथं काय केलं, एक्सप्लेन केलेली आहे. मग ही काय करतो, तो सेंट्रल मेटल ऍटम्स काय करतो, व्हॅकंट पाय ऑर्बिटल मध्ये, त्या लिगॅंडच्या व्हॅकंट पाय ऑर्बिटल मध्ये काय करतो, इलेक्ट्रॉन्स पेअर डोनेट करतो. सच लिगॅंड आर कॉल्ड ऍज द पाय एक्सेप्टर लिगॅंड. आता मला सांगा, सेंट्रल मेटल ऍटम्स काय आहे, आपला यम आहे. समजा मी इथं तुम्हाला एक काढून दाखवतो, इथं यम आहे, इकडे कोणतं आहे, आपला यल आहे. याला यमला काय म्हणतो आपण, यम इज कॉल्ड ऍज द सेंट्रल मेटल ऍटम, यल इज कॉल्ड ऍज द लिगॅंड. व्हेन सेंट्रल मेटल ऍटम्स डोनेट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कोणाला डोनेट करायला, लिगेंड, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द पाय बॉन्ड. तिथे काय फॉर्मेशन होते, तिथं पाय बॉन्ड फॉर्मेशन होते. मग हा पाय बॉन्ड जो फॉर्मेशन झालेला आहे, किंवा हा पाय बॉन्ड जर जिथं फॉर्मेशन झालेला आहे, हा पाय बॉन्ड ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट कोण करायलाय, लिगॅंड करायलाय. मग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करायला लिगॅंड, त्याच्यामुळं इट इज कॉल्ड ऍज द पाय ऍक्सेप्टर. पहा काय सांगितलं मी इथं,
लिगॅंड दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करतो, ऍक्सेप्ट करतो कोणाकडून, सेंट्रल मेटल ऍटम्स कडून. मग सेंट्रल मेटल कडून ऍटम्स कडून लिगॅंड्स इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट जर करत असेल, घेत असेल, म्हणून त्या लिगॅंडला काय म्हणतात आपण, दिस लिगॅंड इज कॉल्ड एज द पाय ऍक्सेप्टर. पाय ऍक्सेप्टर कशामुळे म्हणतात, कारण की ज्यावेळेस सेंट्रल मेटल ऍटम्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो लिगॅंडला, त्यावेळेस बॉन्ड कोणता तयार होतो, तिथं पाय बॉन्ड तयार होतो. आणि मग पाय बॉन्ड तयार होत असल्यामुळं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट कोण करायला, लिगॅंड. म्हणून दिस इज कॉल्ड एज द पाय ऍक्सेप्टर लिगॅंड. अशा लिगॅंडला काय म्हणतात आपण, कॉल्ड एज द पाय ऍक्सेप्टर. मग पाय ऍक्सेप्टर लिगॅंड कोणते कोणते आहेत आपल्याकडे, NO2 is called as the pi acceptor ligand, CN is called as the pi acceptor ligand, CO is called as the pi acceptor ligand, and these all pi acceptor ligand is called as the strong ligands, or is called as the स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. त्याला काय म्हणायचं आपण, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड जनरली काय करत असतो आपण, त्याला म्हणत असतो, किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आपण त्या मॉलिक्युल किंवा त्या लिगॅंडला जनरली म्हणत असतो. दिस इज कॉल्ड ॲज द सब नोटेबल पॉइंट ऑन द बेसिस ऑफ द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, किंवा स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या सहाय्याने आपण काय केले, की काही त्याचे नोटेबल पॉइंट्स जे दाखवले तुम्हाला मी, ते काय त्याचे नोटेबल पॉइंट येतं. देन वी विल सी द फोर्थ पॉइंट. What is the fourth point? The halides are arranged according to their electrostatic effects. पाहता जो काही हलाइड्स आहे, किंवा जो काही हलाइड्स ग्रुप येतं, हलाइड्स ग्रुप कोणते आहेत आपले, हलाइड्स ग्रुप म्हणजे कोणते ग्रुप म्हणतो आपण त्याला, ब्रोमीन, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, क्लोरीन आणि फ्लोरीन असेल. हलाइड्स जर तुम्ही आपण पिरियडिक टेबल मध्ये जर पाहिलं, किंवा पिरियडिक टेबलचा जर आपण अभ्यास केला, पिरियडिक टेबलचा, तर आपल्याला एक पिरियड टेबलचं जर अभ्यास केला आपण, तर आपल्याला एक ग्रुप आहे, त्याला म्हणतो आपण हलाइड ग्रुप्स. तर त्या हलाइड ग्रुपची सुरुवातीला पहिला एलिमेंट कोणता असतो, फ्लोरीन असतो. फ्लोरीन असतो, नंतर क्लोरीन असतो, नंतर ब्रोमीन असतो, नंतर आयोडीन असतो, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, देन देयर इज प्रेझेन्स ऑफ द ऍस्टेटाइन्स नावाचा एक शेवटचा एलिमेंट असतो. दिस ग्रुप इज कॉल्ड एज द हलाइड ग्रुप्स. मग हलाइड ग्रुपची जी काही इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट असतो, इलेक्ट्रोस ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट. मग इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट कोण दाखवतो, फ्लोरीन सगळ्यात जास्त दाखवतो. सगळ्यात कमी कोण दाखवतो, आयोडीन दाखवतो. त्याच्यानंतर ब्रोमीन दाखवतो, त्याच्यानंतर क्लोरीन दाखवतो. सगळ्यात जास्त कोण दाखवतो, फ्लोरीन दाखवतो. ऑन द बेसिस ऑफ दिस इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट, द अरेंजमेंट ऑफ हलाइड इज डन इन अ स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. त्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीनची जी काही अरेंजमेंट केली आहे, ती या बेसिसवर केली आहे. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट्स, किंवा त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट्स. देन fifth point is notable, or the notable fifth point is called as the, किंवा notable जो fifth point असेल आपला, त्याला काय म्हणतो आपण, notable point म्हणतो आपण. The order of series can also be done based on the nature of the donor atoms in the ligands. We know that ligands, when any molecule is act as ligand, the first condition is that it consists of the lone pair of electron, and it consists of the one of the donor atoms. ज्यावेळेस एखादा लिगॅंड्स म्हणून जर एखाद्याला ऍक्ट व्हायचा असेल, त्या लिगॅंडला जर ऍक्ट व्हायचा असेल, तर त्यावेळेस पहिल्यांदा काय महत्वाचं आहे, त्यात पहिल्यांदा महत्वाचं की डोनर ऍटम्स असणं महत्वाचं आहे. मग द ऑर्डर ऑफ सिरीज कॅन बी बेस्ड ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ डोनर ऍटम्स. मग नेचर ऑफ डोनर ऍटम्स कोणता आहे, किंवा नेचर ऑफ डोनर ऍटम्स कोणता आहे, या नेचर ऑफ डोनर ऍटम्स होता है जे बेसिस आहे. हियर दिस इज द नेचर ऑफ डोनर ऍटम्स in the ligands, that is the increasing sigma donation as follow. मग पहा, मग सिग्मा डोनेशन, मग आपल्याला माहिती की लिगॅंड काय करते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट टू द सेंट्रल मेटल atoms, or ligands donate the lone pair of electrons to the central metal atoms, then there is formation of the sigma bond. Hence this is called as the sigma donor. पाय एक्सेप्टर आणि सिग्मा डोनर. पाय याच्यावरचा पॉईंट पाहिला आपण, पाय एक्सेप्टर होता, ते काय करत होते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करत होते, आपल्या अँटी बॉन्डिंग मध्ये एक्सेप्ट करत होते, कारण की तिथं पाय बॉन्ड फॉर्मेशन होत होता. म्हणून त्या टाइपच्या लिगॅंडला आपण काय म्हणतो, पाय एक्सेप्टर लिगॅंड म्हणतो. तर इथे जे काय आहे, इथे काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज द सिग्मा डोनर. इट इज कॉल्ड एज सिग्मा डोनर बिकॉज ligand donate the electrons to the central metal atoms, then there is formation of the sigma bond. Hence it is called as the sigma donor. And on the basis of the increasing sigma donation जे आहे, ते सिग्मा डोनेशनच्या बेसिसवर काय केले, याचं काय केलेलं इथं अरेंजमेंट केलेली. सो फर्स्ट ऑफ ऑल सी, सगळ्यात सिग्मा डोनर सगळ्यात कमी कोण असणार आहे, हलाइड ग्रुप असणार आहे.
लक्षात. मग हॅलाइड ग्रुप सगळ्यात कमी सिग्मा डोनार आहेत, म्हणून स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सगळ्यात पहिले कोण येतं? हॅलाइड. हॅलाइड आयटम्स कोणते येतं? आयोडीन. लक्षात. मग दुसरा कोणता येतं? दुसरे सिग्मा डोनार कोणते येतं? ऑक्सिजन डोनार. तिसरे कोणते येतं? नायट्रोजन डोनार इलेक्ट्रॉन्स किंवा नायट्रोजन डोनार ऍटम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिले हॅलाइड असतील, मग दुसरे OH वाले ग्रुप असतील. OH म्हणजे काय म्हणतात? OH म्हणजे मीन्स इट मीन्स दॅट इन दॅट ग्रुप्स ऑक्सिजन इज अ डोनार ऍटम. देन नायट्रोजन वाले कोणते येतं? NH3 इज कॉल्ड एज द नायट्रोजन वाला ग्रुप. त्याच्यानंतर कार्बन डोनार म्हणजे कोणता? CO ग्रुप. COCN ग्रुप इज कॉल्ड एज द कार्बन डोनेटिंग ग्रुप. ऑफिस मध्ये विचार. Then it is called as the oxygen donor atoms or nitrogen donor atoms, carbon donor atoms. अशा पद्धतीने काय करतो आपण त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. A series which goes in the direction of the decreasing atomic radius of the coordinating group. आणि जे काही coordinating group आहे तर त्याची कशाच्या बेसिसवर केले आपण? It is on the basis of the coordination atom or it is on the basis of the direction of decreasing atomic radius. त्याची जर atomic radius जर पाहिजे असेल आपण, लेफ्ट टू राईट इज atomic radius of the element is the decreases in a periods मध्ये काय होते? atomic radius ही काय होत असते? जवळपास डिक्रीज होत जात असते. दिस इज ऑल अबाउट और किंवा हे जे आहे ते हे पॉइंट्स इट इज नोटीस टू द इट इज कन्सर्न विथ द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. आणि स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज हे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कोणते स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहेत, कोणते वीक फील्ड लिगँड आहेत, कोणते इंटरमिडिएट फील्ड लिगँड आहेत. आणि याच्या बेसिसवर आपल्याला लक्षात येईल की कोणतं डिऑर्बिटल त्याला काय म्हणतो आपण, कोणत्या लिगँडला स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हणायचं, कोणत्या लिगँडला वीक फील्ड लिगँड म्हणायचं आणि कोणत्या लिगँडला इंटरमिडिएट फील्ड लिगँड सुद्धा आपल्याला म्हणता येत असतं. लक्षात. दिस इज ऑल अबाउट द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. देन the next topic of this lecture is that the crystal field stabilization energy. Crystal field stabilization energy. मग crystal field stabilization energy काय असते? ते crystal field stabilization energy काय आहे ते आपण पाहू. त्याला in short it is called as the CFSE. In short it is called as the CFSE. याला आपण CFSE म्हणत असतो किंवा CFSE चा अर्थ काय होते? क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. CFSE मीनिंग काय होतं इथं? क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर याला म्हणतो आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी किंवा क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. लक्षात. मग व्हॉट इज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग और क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी? अकॉर्डिंग टू CFT. अकॉर्डिंग टू CFT म्हणजे काय म्हणतो आपण? क्रिस्टल फील्ड थिअरी. According to CFT, in an octahedral ligand environment, ligand, the 5d orbital are split up into T2G and EG orbitals or EG levels. हे आपल्याला माहितीच आहे. आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग मध्ये पाहिलं, टेट्राहेड्रल मध्ये पाहिलं, ऑक्टाहेड्रल मध्ये पाहिलं की जे काही 5d ऑर्बिटल्स असतात, जे काही 5d ऑर्बिटल असतात, जे काही 5d ऑर्बिटल असतात, हे 5d ऑर्बिटल्सची स्प्लिटिंग होती and they are split up into two sets of orbital here. असे दोन सेट ऑफ ऑर्बिटल मध्ये काय होते? त्याची स्प्लिटिंग होत असते. आणि जो वरचा भाग आहे, हा वरचा भाग इट इज कॉल्ड एज द इजी ऑर्बिटल आणि हा जो खालचा भाग आहे देन इट इज कॉल्ड एज द T2G ऑर्बिटल. EG orbital consists of two orbital sub-orbital. It is called as the dx square y square orbital, and the lower energy orbital is called as the T2G orbital. It is called as the the T2G orbital consists of the three sub-orbital. That is dx y dy z dx. मग एकाला म्हणतो आपण T2G ऑर्बिटल आणि दुसऱ्याला काय म्हणतो आपण EG ऑर्बिटल. हे काय होते? त्याचं डिवाइड होत असते. द एनर्जी डिफरन्स बिटवीन दीज टू लेवल. आता दोघांमध्ये एनर्जी डिफरन्स जर पाहिला असेल तर आता कोण सांगते मला की या दोघांमधला एनर्जी डिफरन्स जो असतो तो किती डिक्यू असतो? पार्टिसिपेंट्स पैकी सांगा मला. पल्लवी नरवाडे, अश्विनी काळबागे, प्रवीण चाटे, प्रिया खारवाल, सावरी मारोटे, पायल शर्मा, पूजा कांबळे, रुचिता कोचर, साक्षी पारिक. तुमच्यापैकी सांगा की T2G मधलं आणि EG मधलं जे डिस्टन्स असते तर ते डिस्टन्स किती असते? द एनर्जी डिस्टन्स जे असते तर ते किती असते? चला सांगा लवकर. पायल शर्मा, पूजा कांबळे, किती डिक्यू असते? द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2G and EG. रुचिता, एनलवार, साक्षी पारिक.
कोणीतरी सांगा एक जण. रचना बोडके. T2G मध्ये आणि EG मध्ये हे एनर्जी डिफरन्स किती असतो? आपण सांगितलं बॅरी सेंटर पासून वरचं जे काही इन्क्रीज झालेली एनर्जी असते ती एनर्जी किती असते आणि त्याच्यानंतर खाली जो कमी होते तर ती सुद्धा आपण काय केले तिथं सांगितलेलं आहे. कोण सांगते सांगा लवकर. पायल शर्मा, पूजा कांबळे, रचना बोडके, साक्षी पारीख, अश्विनी काळबागे. चुकू दे आपण सांगत राहा तुम्ही असं डिस्कशन करत राहा. चला ठीक आहे. किती असते? स्टेट असते 10 DQ. त्या दोघांमध्ये किती एनर्जी डिफरन्स जो असतो तो असतो 10 DQ चा एनर्जी डिफरन्स असतो. किती सांगितलेलं आहे whether the large or small is a 10 DQ by the definition. As a result of this splitting, the complex may be stabilized in some instance. म्हणजे याच्यामुळे काय होतं की कॉम्प्लेक्स काय होत असतो स्टेबल होत असतो. The net stabilization energy of the complex is called as the crystal field stabilization energy. ही मी तुम्हाला याची डेफिनेशन सांगितली होती. काय सांगितली होती? The additional energy which is responsible for the stabilization of complex. तो कॉम्प्लेक्स स्टेबल होण्यासाठी जी काही ऍडिशनल अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्या एनर्जीला काय म्हणतो आपण दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. त्या एनर्जीला काय म्हणतो आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. इट इज डिफाइंड ॲज तेच दिलेलं इथं the additional energy which is responsible for the stabilization of the complex due to crystal field splitting is known as the crystal field stabilization energy. म्हणजे जी काही ऍडिशनल अमाऊंट ऑफ एनर्जी लागते जी काही ऍडिशनल अमाऊंट ऑफ एनर्जी लागते तो कॉम्प्लेक्स स्टेबल होण्यासाठी कशामुळे ड्यू टू क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग मुळे अशा एनर्जी इज कॉल्ड ॲज द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. It is denoted by the delta octahedral or 10 DQ in a octahedral field or delta T or 10 DQ in a tetrahedral field. Tetrahedral field मध्ये किंवा octahedral field मध्ये काय करतो आपण जनरली इथं देत असतो. For octahedral complexes मग CFE जर आपल्याला काढायचे असेल तर octahedral complexes काय केलं आहे की ते एक एक्झाम्पल दिलंय किंवा एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि ऑन द बेसिस ऑफ दिस फॉर्म्युला वी हॅव टू कॅल्क्युलेट the crystal field stabilization energy. मग तो फॉर्म्युला काय फॉर octahedral complexes असे हा फॉर्म्युला आहे तो फॉर octahedral complexes the CFAC is given by. मग तो CFAC काय आहे किंवा CFAC काय असते किंवा ते CFAC काय ती पाहिजे मी तुम्हाला सांगतो काय असते. CFAC चा फॉर्म्युला कोणता दिला आपल्याला CFAC is equal to स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्मॉल घेतलाय -4 -0.4 N/T2G प्लस 0.6 NEG दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज करून डेल ऑक्टॅहेड्रल केले प्लस एमपी केले प्लस काय केलं इथं एमपी केले. इट मीन्स दॅट आपल्याला काय करायचं फक्त एन म्हणजे याच्यातलं पहा -0.4 जे असते ते -0.4 काय असते -0.4 DQ काय असते आपलं ते बॅरी सेंटर पासून जे काही एनर्जी जी कमी झाली असते ते अंतर असते म्हणून आपण घेतलं -0.04 N/T2G. N/T2G means N कशाला बोलतो N is called as the number of unpaired electrons or number of electrons present in a T2G orbital. जेवढे काही इलेक्ट्रॉन्स त्या T2G ऑर्बिटल्स मध्ये असतील त्याला म्हणायचं N/T2G. त्याला काय म्हणायचं N/T2G ऑर्बिटल प्लस 0.6 NEG प्लस 0.6 NEG means N means काय म्हणतो त्याला टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन EG ऑर्बिटल. टोटल इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन EG ऑर्बिटल. मग EG ऑर्बिटल मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्याला म्हणायचं NEG. N ला गाण्याचं म्हणजे N टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन EG ऑर्बिटल काय करायचं त्याच्यात त्याला त्या 0.6 ला त्याचा गुणाकार करायचा प्लस एमपी. एमपी मीन्स इलेक्ट्रॉन पेअर. जेवढे काही त्याच्यात इलेक्ट्रॉन्स पेअर येतील जेवढे काही त्याच्यात इलेक्ट्रॉन पेअर येतील त्याला म्हणतो आपण पेअरिंग एनर्जी. तर ती इलेक्ट्रॉनची पेअरची संख्या काय करायची एमपीच्या जागी काय करायची प्लस करून दिली आहे लक्षात. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. मग ही ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये अशा प्रकारे आपण काय करतो कॅल्क्युलेट करत असतो किंवा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये काय करतो आपण अशा प्रकारे इथं आपल्याला ती कॅल्क्युलेट करता येईल. तर
त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं मी, CFSE इज इक्वल टू -0.4 इंटू N T2G, मीन्स T2G मध्ये जेवढ्या इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे लिहायचे, प्लस 0.6 इंटू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन इझी ऑर्बिटल प्लस MP. MP तुम्हाला सांगितलं MP मीन्स काय आहे, MP मीन्स टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेअर. जेवढ्या काही इलेक्ट्रॉन्स पेअर असतील त्याच्यात, एक असेल इलेक्ट्रॉन पेअर, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, तर ती इलेक्ट्रॉनची पेअर काय करायची. In this way or with the help of this formula we have to calculate the crystal field stabilization energy. मग ती D1 सिस्टीम साठी असेल, D2 सिस्टीम साठी असेल, D3 सिस्टीम साठी असेल, D4 सिस्टीम साठी असेल, D5 D10 पर्यंत आपण ती इझिली तिथं कॅल्क्युलेट करू शकतो किंवा इझिली आपल्याला तिथं कॅल्क्युलेट करता येऊ शकते किंवा इझिली तिथं कॅल्क्युलेट करता येत असते. लक्षात. मग त्याच्यानंतर पुढचं जो आहे CFSE फॉर अ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस किंवा CFSE फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. मग हा फॉर्म्युला काय केलेला आपल्या इथं नेट CFSE चा इथं फॉर्म्युला आपल्याला एक मिळाला आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस साठी. पहा CFSE इज इक्वल टू -4. आता वरी काय घेतो आपण 0.4 मध्ये घेत होतो, पण आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं की डेल्टा ऑक्टाहेड्रल मध्ये जर घ्यायचं असेल, डेल्टा ऑक्टाहेड्रल मध्ये घ्यायचं असेल त्याचे पॉईंट घ्या. पण जर आपल्याला DQ मध्ये घ्यायचं असेल तर काय घ्यायचं, ते डायरेक्ट -4 घ्यायचं. मग पहा इथे शेवटच्या फॉर्म्युल्यात आपल्याला इझिली तुम्हाला दाखवता येईल. इथं पहा CFSE इज इक्वल टू -4 N T2G प्लस 6 NEG DQ प्लस MP. आलं लक्षात. म्हणजे CFSE इज इक्वल टू -4 N T2G प्लस 6 NEG DQ प्लस MP. फिअर आता पाहिजे मी तुम्हाला सांगितलं, त्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला N T2G, हे बघा N T2G NEG are the number of electrons in a T2G and EG orbital respectively. म्हणजे N T2G आणि NEG काय आहे तर N T2G आणि NEG it means that total number of electrons present in a T2G orbital आणि EG orbital मध्ये, EG orbital मध्ये आणि T2G orbital मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या, त्यालाच काय म्हणायचं N T2G आणि NEG आपण तिथे म्हणत असतो. M is number of electron pair. आता मी सांगितलं तुम्हाला MP म्हणजे काय सांगतात आपल्याला, MP मधला M काय आहे, MP मीन्स नॉट अ मध्य प्रदेश, नाहीत म्हणसाल MP तिथे मध्य प्रदेशासाठी यूज केलेला आहे. इट इज नॉट फॉर दॅट. M इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. M काय म्हणायचं मग, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेअर, म्हणजे जेवढ्या काही इलेक्ट्रॉन्स पेअर असतील तेवढ्या काय करायच्या तिथे लिहून टाकायच्या, एक असेल 2 असेल. अँड P इज कॉल्ड एज पेअरिंग एनर्जी. पहा तुम्हाला MP मीन्स इलेक्ट्रॉन पेअरिंग एनर्जी. मग M इज कॉल्ड एज द इलेक्ट्रॉन पेअर, जेवढे काही त्याच्यात इलेक्ट्रॉनची पेअर असतील, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 10 असेल. 10 असतात तर त्याच्यात नाही, किती असतात जास्तीत जास्त 5 असतात. तर ती इलेक्ट्रॉन पेअरिंगची संख्या तिथे लिहायची आणि त्याच्यानंतर P इज द कॉल्ड एज द पेअरिंग एनर्जी. आता पहा हे जसं आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी पाहिलं, तसं काय करू आपण, आता पाहू आपण फॉर अ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आता जसं ऑक्टाहेड्रल तुम्हाला माहिती आहे, ऑक्टाहेड्रलची स्प्लिटिंग आणि टेट्राहेड्रलची स्प्लिटिंग ही कशी असते, रिव्हर्स असते. म्हणजे +6 वर असते, -4 खाली असते. तर तेच टेट्राहेड्रल मध्ये काय होते, +6 काय होते, -6 होत असते, -4 काय होते वर जाऊन +6 +4 होत असते. दिस इज द बेसिक डिफरन्स. मग हा डिफरन्सच्या बेसिसवर काय केलं जाते, इथं काय केली आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. तर ही कॅल्क्युलेट करता वेळेस कशी कॅल्क्युलेट केली आपण पाहू. इथं फॉर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस द CFSE इज गिवन बाय, CFSE फॉर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस साठी दिलेले आहे. CFSE इज इक्वल टू -0.6, आता म्हणून त्याच्या रिव्हर्स होते, -0.6 Ne प्लस +0.4 N T2 डेल्टा T प्लस MP, डेल्टा T प्लस MP. याच्यामध्ये आता याचा जर आपण फॉर्म्युला जर कॅल्क्युलेट केला तर शेवटचा फॉर्म्युला काय येतो आपला, CFSE इज इक्वल टू -6. हा बघा, हा फॉर्म्युला एकदम सोपा फॉर्म्युला आहे, काय अवघड नाही. CFSE इज इक्वल टू -6 Ne. Ne मीन्स तुम्हाला सांगितलं जसं N T2G होतं, NEG होतं, तसं Ne आहे. Ne मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन E ऑर्बिटल आणि N T2 मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन T2 ऑर्बिटल. तर आपला प्लस DQ प्लस MP. MP मधला M काय आहे, इलेक्ट्रॉन्सच्या पेअर, आणि P फॉर द पेअरिंग एनर्जी. P फॉर द पेअरिंग एनर्जी. It is found that CFSE value is 0 when T2G and EG orbital are symmetrical field. आता उद्या पाहू आपण कसं केल्याच्या नंतर त्याची एनर्जी, ऍक्च्युअल एनर्जी किती देते आपण उद्या एक्झाम्पल मध्ये काय करू आपण पाहूचा.
तर शेवटचा मिनिट्स आपला बाकी आहे. तरी आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय पाहिलं, तर आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज बघितलं आपण आज. त्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कोणते, तर वीक फील्ड लिगॅंड कोणते, तर इंटरमिडिएट फील्ड लिगॅंड कोणते ते पाहिलं. त्याच्यानंतर पाहिलं आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कशाला म्हणतात. क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी हाऊ इट इज